श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र. जालना जिल्ह्यात सरासरीच्या 35% पाऊस, खरीपातल्या 60% पेरण्या पूर्ण. जालन्यात संत श्री मुक्ताबाई पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात आणि जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती. जालना जिल्ह्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर खरीपातल्या रखडलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. यावर्षी जिल्ह्यात 6,47,057 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी आहे. यापैकी आजपर्यंत 3,78,200 क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये कापूस पिकाचं क्षेत्र 1,89,275 हेक्टर, सोयाबीन 1,32,143 हेक्टर, मका 20,727 हेक्टर, तूर 26,478 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीचं हे प्रमाण एकूण क्षेत्राच्या 60% इतकं आहे. दरम्यान जिल्ह्यात मागील आठवडाभर सुरू असलेला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आता थांबला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 215 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. पावसाचं हे प्रमाण एकूण सरासरीच्या 35.7% इतकं आहे. जालना तालुक्यातल्या उटवद इथं विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन अर्थात विकसित भारत जीरामजी कायदा 2025 अंतर्गत जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा आणि जनसंवाद संमेलन उत्साहात पार पडलं. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जलसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, आजीविका आणि हवामान बदल या 4 प्रमुख क्षेत्रांवर योजनेत भर देण्यात आल्याचं सांगितलं. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे मार्गस्थ असलेल्या संतश्रेष्ठ श्री मुक्ताबाई यांच्या पालखीचा प्रथमच आयोजित रिंगण सोहळा जालना इथल्या JES महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला. ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊलीच्या अखंड जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता. वारकरी परंपरेनुसार रिंगणातील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रिंगण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागानं आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवकांनीही नियोजनबद्ध काम केलं. जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या 2,56,875 बालकांना पोलिओ डोस पाजण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागानं निश्चित केलं होतं. त्यापैकी 2,34,463 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी विचारमंच जालनातर्फे गणेश भवन सभागृहात आयोजित विशेष व्याख्यानमालेचं उद्घाटन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झालं. डॉक्टर मुखर्जी यांनी राष्ट्रहितासाठी केलेला सर्वोच्च त्याग हा अमूल्य असून त्यांचं जीवन देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श आहे असं सांगून राज्यपाल बागडे यांनी मुखर्जी यांच्या जीवनकार्याचा उहापोह केला. जालना जिल्ह्यातल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत ग्रामीण बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षकांची आढावा बैठक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कृष्णकांत कनवारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीत अंगणवाडी सेवांची गुणवत्ता वाढवणं, बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा करणं, डिजिटल कामकाजाला गती देणं आणि शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. प्रत्येक अंगणवाडी केंद्राला ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं वीज जोडणी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. तसंच तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले. जालना शहरासह जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं मान्यवर शिक्षक आणि ग्रामस्थांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं आणि गणवेशांचं वितरण करण्यात आलं. जालना शहरासह जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालय, शासकीय निमशासकीय कार्यालय तसंच क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी योग शिबिरं घेण्यात आली. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती जिल्हाभरात कृषी दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरी झाली. यानिमित्त शाळा, महाविद्यालयांसह ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयातही वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आलं. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंतीही भाजप पदाधिकाऱ्यांसह महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं साजरी करण्यात आली. जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.